हे जे घावणे आणि मटणाचा जो रस्सा आहे, सुक्क मटण आणि घावणे डिलिशियस है, ऑसम है, ऑसम म्हणजे याला तोडच नाही कुठे। सब कुछ प्राइवेसी मिल रहा है यहाँ पे, सब कुछ करने को फ्रीडम मिल रहा है यहाँ पे, सब कुछ। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलवर। नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो, याची तुम्हाला कल्पना असेलच। तर असाच एक नवीन फार्म हाऊसला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण आलो आहोत कर्जत स्टेशनपासून अवघ्या 3 ते 3.5 किलोमीटरवरती असणाऱ्या कृषी आनंद फार्म हाऊसला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलो आहोत। 40 to 45 पीपल अकोमोडेशन देणारा हा कृषी आनंद फार्म हाऊस आपल्याला 8 फॅमिली कॉटेजेस आणि 1 डॉर्मेटरीसह आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे, या साऱ्या काही गोष्टी नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र निवेदन असेल, या कृषी आनंद फार्म हाऊस विषयी कोणतेही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करायला विसरू नका। इकडचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, रेट्स आणि फूड मेनूसह इतरही डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेल्याच आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। चला तर मग वेळ न दवडता या कृषी आनंद फार्म हाऊसच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कर्जत स्टेशनपासून अवघ्या 3.5 ते 4 किलोमीटर इतक्या अंतरावर असलेला हा तिवरे गावातील सुंदर असा तलाव, या तलावात असणारे श्री गणपती बाप्पांचे सुंदर असे मंदिर आणि याच सुंदर लोकेशनला असलेला आपला हा आजचा कृषी आनंद फार्म। या फार्मचे मेन गेट एंटर करून पुढे आल्यावर आपल्याला असा हा हिरवागार परिसर दिसून येतो। सुरुवातीला एक नजर इथल्या ओव्हरऑल व्ह्यूवरती टाकूयात, त्यानंतर एक एक ॲम्युनिटीज अगदी डिटेलमध्ये समजून घेऊयात। ओव्हरऑल व्ह्यू पाहिल्यानंतर आपण आलोय या कृषी आनंद फार्मच्या स्विमिंग पूलकडे। इथे आपल्याला एक किंग साइज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल देखील दिसून येतो। या पूलच्या बाजूस बसण्यासाठी अगदी छान असा सेटअप देखील लावला जातो। याच स्विमिंग पूलमध्ये खळखळ असा आवाज करत कोसळणारा एक आर्टिफिशियल वॉटरफॉल सुद्धा आहे। इथे लहान मोठे अगदी सारेच मनसोक्त असा आनंद घेऊ शकतात। याच स्विमिंग पूलच्या बाजूस कॉमन वॉशरूम आणि चेंजिंग रूम देखील असलेला दिसून येतो। स्विमिंग पूल नंतर आपण इथले रूम्स पाहूयात। इथे टोटल 8 रूम्स आणि 1 डॉर्मेटरी आहे। त्यातील 2 AC रूम तर बाकीचे सर्व नॉन AC रूम आहेत। इथे हे 1+1 असलेले रूम्स आतून कसे आहेत ते आपण पाहूयात। इथे सुंदर पेंटिंग असलेला एक डॉर्मेटरी आणि यालाच अटॅच 2 बेडरूम देखील आहेत। या दोन्ही रूममध्ये एक डबल बेड असून इथे एक्स्ट्रा मॅट्रेस देखील अवेलेबल केल्या जातात। इथल्या प्रत्येक रूममध्ये अटॅच वेस्टर्न फिटिंग वॉशरूम आहेत। हे रूम नॉन AC असल्याने या रूममध्ये आपल्याला फॅनची सुविधा असलेली दिसून येते। हे दोन्ही रूम अगदी जवळपास सारखेच आहेत आणि सारख्याच प्रमाणात सेवा देखील प्रोव्हाइड करतात। इथले प्रत्येक रूम अगदी साधे सिंपलच आहेत। या खालच्या रूमप्रमाणेच वरती सुद्धा एक रूम आहे। पटकन एक नजर या रूमवरती देखील आपण टाकून घेऊयात। हे 3 रूम्स पाहिल्यानंतर मध्ये हा डायनिंग हॉल आणि इथेच राईट हँड साईडलाच हे 5 रूम्स आहेत। त्यातील 2 AC रूम तर बाकी नॉन AC आहेत। त्यातील एक रूम आपण पाहूयात। अशा प्रकारे सिंगल बेड असलेले व एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड करणारे हे प्रत्येक रूम आपल्याला वेस्टर्न फिटिंग वॉशरूम प्रोव्हाइड करतात। इथला हा AC रूम। इथले सर्व रूम अगदी सिंपल असून आपल्याला अगदी बेसिक अशी सुविधा प्रोव्हाइड करतात। मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून इथले मोजकेच रूम मी स्वीट अँड सॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, इथल्या सर्व रूम्स 1+1 या पद्धतीत असल्याने इथल्या या टेरेसवरून
या कृषी आनंद फार्मचा सुंदर नैसर्गिक नजारा पाहता येतो। इथे वरच्या बाजूस असणारे 2 रूम्स अगदी सारखेच आहेत। या 2 रूमपैकी एक रूम अगदी स्वीट अँड शॉर्टमध्ये पाहूयात। खालच्या रूमप्रमाणेच या रूम देखील आपल्याला सारख्याच प्रकारात सेवा सुविधा प्रोव्हाइड करतात। यानंतर आपण आलोय इथल्या डायनिंग हॉलकडे। इथे आपल्याला एक भला मोठा टेबल चेअर लावलेला डायनिंग हॉल दिसतो। या डायनिंग हॉलचा यूज पार्टी हॉल म्हणून देखील केला जातो। इथेच आपल्याला या कृषी आनंद फार्मचे स्पेशल चुलीवरचे जेवण सर्व केले जाते। इथे आलेले काही गेस्ट या डायनिंग हॉलपेक्षा बाहेरील नैसर्गिक वातावरणातच झाडांच्या सावलीखाली बसून जेवण करण्यास पसंती देतात। इथे आलेल्या गेस्टना पॅकेजमध्ये इन्क्लूड मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजेच हाय टी आणि डिनर अशा व्हेज आणि नॉनव्हेजच्या दोन्ही डिश सर्व केल्या जातात। तर मित्रांनो, इथे कृषी आनंद फार्ममध्ये काही गेस्ट आलेले आहेत, तर बघूया त्यांना कशा प्रकारे एक्सपिरियंस आला। सर कहाँ से हो? सर हम वाशी से हैं। वाशी से? हाँ। अच्छा, तो कब से हो इस आनंद कृषि आनंद फार्म में? लास्ट 2 डेज से यहाँ पे। 2 डेज से। अच्छा, कैसे एक्सपीरियंस आया है? सर बहुत अच्छा लगा, यहाँ का एनवायरनमेंट बहुत एकदम नीट एंड क्लीन है। अच्छा, ठंडी का मौसम है, यहाँ पे अच्छा लग रहा है। सबसे बढ़िया ये खाना बनाने का ये है, इनका लंच बनाने का या डिनर करने का सिस्टम है, वो सबसे बढ़िया है यहाँ पे। अच्छा, और उससे भी बढ़िया यहाँ पे जो नेचुरली बर्ड पालते हैं, मिल्क यहाँ पे मिलता है, वो घर का देसी घर का मिलता है, वो सबसे अच्छा यहाँ पे है। उससे भी बढ़िया स्विमिंग पूल है यहाँ पे, सब कुछ प्राइवेसी मिल रहा है यहाँ पे, सब कुछ करने को फ्रीडम मिल रहा है यहाँ पे सब कुछ। अच्छा, तो आपको पसंद आया? बहुत बढ़िया, यहाँ पे बहुत मज़ा आया हमें, बहुत ज़्यादा, हद से ज़्यादा मज़ा। ओके, थँक्यू। और कोई बोलना चाहेगा? सर काय सांगाल, तुम्हाला तुमचा अनुभव कसा आहे या फार्ममध्ये? दादा खूप छान अनुभव आहे। अच्छा, सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला इकडे? ही जे घावणे आणि मटणाचा जो रस्सा आहे, सुक्कं मटण आणि घावणे, हां, डिलिशियस आहे, ऑसम आहे, ऑसम म्हणजे याला तोडच नाही कुठे। अच्छा, आणि निसर्गाच्या सानिध्यात झाडाखाली शांतपणे, पक्ष्यांचा किलबिलाट एकदम म्हणजे शांतपणे, काही गाड्यांचा आवाज नाही, काय नाही, एकदम नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप मजा येते। स्विमिंग पूल पण चारी बाजूने झाडं आहेत, एकदम म्हणजे निवांत वातावरण। मानसिक त्रास अगर जे कोणाला असेल, त्याला एकदम रिलॅक्स व्हायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक नंबर जागा आहे। अच्छा, त्याच्याबरोबर जे घरगुती जेवण जे आहे, घावणे आणि हे सुक्कं मटण, रस्सा मटण आणि जी यांची सर्व्हिस आहे, फूड क्वालिटी जास्त आवडली तुम्हाला? येस, आणि पाहुणचार जो आहे यांचा सर्व्हिस खूप चांगला आहे। पाहुणचार यांचा जो आहे ना, हां हां, ॲज अ फॅमिली मेंबर सारखे ते वागणूक करत आहेत। अच्छा, आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, स्विमिंग पूल, झाडं वगैरे, म्हणजे वाटतं की बाबा आपण कुठल्या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणजे इकडे आपल्या ज्या असं गोष्टी वाटतं- हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळाल्या? असं वाटतं की वारंवार इथेच यावं, जायची इच्छा होत नाही। अच्छा, बाकी आमचे काही व्ह्यूअर्स आहेत, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर त्यांना इथे यावंसं वाटलं तर त्यांना तुम्ही सजेशन देणार का की तुम्ही इथे यावं असं? कधीही या, एकदा या, परत याल तुम्ही। अच्छा, वन्स यू हॅव टू कम हियर, यू विल कम अगेन अँड अगेन। ओके सर, थँक्यू सो मच। ओके, थँक्यू। इथे आलेल्या गेस्टना डान्स पार्टी एन्जॉय करण्यासाठी म्युझिक सिस्टम देखील अवेलेबल आहे। या कृषी आनंद फार्ममध्ये आलेले गेस्ट या झोक्यात बसून गप्पा गोष्टी करू शकतात, तसेच इथल्या झाडांच्या सावलीखाली बसून कॅरम बोर्ड, बॅडमिंटन, क्रिकेट यांसारख्या गेम देखील एन्जॉय करू शकतात। याच फार्ममध्ये आपल्याला काही गायी सुद्धा पाहायला मिळतात। इथे आलेल्या गेस्टसाठी ताजे फ्रेश मिल्क देखील प्रोव्हाइड इथूनच केले जाते। या सर्व गायींचे दृश्य पाहून या फार्मला कृषी आनंद फार्म हे नाव का देण्यात आले असेल याची आपल्याला कल्पना आलीच असेल। तर मित्रांनो, हा होता कृषी आनंद फार्म हाऊस तिवरे कर्जतमधला। हा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन फार्म हाऊसच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यूअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यूअल। जय हिंद, जय भारत।